पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। म्हणजे ज्याचा आकार नाही आहे पण जो आहे, जो निराकार आहे, आकाराशिवाय तो विद्यमान आहे, आकारात असता तर तिथंच विद्यमान राहिला असता, आकाराशिवाय आहे म्हणून सर्व दूर आहे, म्हणून सर्वत्र आहे, सर्व व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे। जया जन्मनानी म्हणे, ज्याला जन्मही नाही आहे आणि ज्याला मृत्यूही नाही आहे, जे आघवेची आघवेपणे, जे सर्वच्या सर्व सर्वपणाने पूर्ण रूपाने, म्हणजे पुन्हा उपनिषदांची प्रार्थना पूर्णमद पूर्णमिदम, तो सर्व दूर पूर्णच आहे, त्याच्या पूर्णतेला बाधा कधीच येत नाही। जे आघवेची आघवेपणे देखत असे, तो सगळंच सगळेपणाने पाहत असतो, कारण तो सगळंच सगळेपणाने आहे, तोच आहे। सगळं काही जे भरून राहिलेलं आहे ते तोच आहे, आणि हे सगळं काही भरून राहिलं आहे तो पाहतोच आहे। आपण आपल्यावरून कल्पना करावी की आपल्या मर्यादा पाहता सुद्धा आपण त्यातल्या त्यात आपल्याबद्दल काहीतरी समजू शकतो। नाही नाही, माझा आहे हो, शेवटी प्रकृती माझी आहे, मला कळते की नाही। एवढी मोठ्या माणसांना आपण सारखं सांगायला लागलो, हे खाऊ नका, ते घेऊ नका, हे करा, औषध घेतलं की नाही, आता वारा जास्त आहे, एवढा पंखा जोरात लावू नका, पाणी भरपूर प्या, सरबत पिऊ नका, जे काही आम्ही अनेक सूचना मोठ्या माणसांना देत राहतो, ती मोठी माणसं म्हणतात, अहो तुम्हाला आमची काळजी आहे, तब्येत माझी आहे, मला काळजी नाही आहे का, मला कळत नाही आहे का माझ्या प्रकृतीचं। म्हणजे यामध्ये माणूस काय म्हणतो की जे माझं आहे ते माझ्या बुद्धीच्या आकलनामध्ये सर्वात जास्त माझं मला तर कळेल की नाही। आता आपलंच लॉजिक, आपलाच तर्क भगवंताला लावावा, सगळंच जर भगवंत आहे तर भगवंताला सगळं कळेलच की नाही, काय त्याच्यापासून लपून राहील। माझ्यापासून जर माझं काही लपून राहत नाही तर तो भगवंत सगळ्या ब्रह्मांडाला जर व्यापूनच आहे, तोच आहे सगळा, तर त्याला कळत नाही असं कसं होईल। कारण काय आहे, हा लहान मुलांचा तर्क आपल्याला सोपा आहे, तो सर्व व्यापक कसा आहे आणि सर्वांना तो कसा जाणतो तिथे आपली बुद्धी पोचत नाही। कशी पोचणार, कसं कळणार की त्या कोणत्या लहानशा कुठल्या चांदणीवरती काय आहे हे सुद्धा त्याला कळतंय। हे कळायला मला कुठं माहिती आहे की तो धूमकेतू कुठे आहे, मला कुठे माहिती आहे तो उल्कापात कुठून होणार आहे, जो उल्कापात होणार आहे तो का होणार आहे, तो का झाला, तो तारा तसा का पडला, का त्या ताऱ्याच्या ठिकऱ्या पडल्या, का त्याचे तुकडे पडले, काय झालं काय की ज्याच्यामुळे मला काहीच कळत नाही। त्यामुळे मी कल्पना करू शकत नाही। आपल्याला कल्पना आहे का की ह्या सृष्टीमध्ये आमच्या इथे सुनामी का येते, आम्हाला माहीत नाही। हे निसर्गाचं चक्र आत्ता आम्हाला जे जाणवतं ते अशा प्रकारे का फिरतं
का त्याच्यामध्ये फरक पडतो आम्हाला माहीत नाही. आम्ही त्यातल्या त्यात आज प्रत्येक गोष्टीला नॅनो फॅक्टर लावायला लागतो. आजकाल आमच्याकडे ते एक हुकमी शस्त्र हातामध्ये आहे. ह्याच्यापेक्षा आम्ही जास्त पुढे नाही गेलेलो, त्याला आम्ही जाणत नाही. पण आम्ही आमच्यापुरतं तर जाणतो. जसं उपनिषदांनी शेवटचा तर्क करून आमच्यावर ईश्वर सोडून दिलेला. त्यांनी सांगितलं तो कितीही मोठा आहे, कितीही व्यापक आहे, तो कितीही समर्थ आहे, पण एक गोष्ट आहे ना, तो माझ्या हृदयात आहे. किती का मोठा असे ना, जिथे असेल तिथे असू, त्याची व्यापकता केवढी का असे ना, मला कळत नाही, नको कळू दे, काही बिघडत नाही. नाही कळली नाही कळली, पण एक गोष्ट नक्की आहे ना, की तो माझ्या हृदयात आहे, म्हणजे तो सगळ्यात माझ्या जवळ आहे. म्हणजे जर त्याला शोधायचं असं म्हटलं तर मी शोधू शकतो की नाही, कारण तो माझ्या निकटतम आहे, मला पुरे आहे. त्याचं हे एवढ्या सगळ्या जंजाळामध्ये पडून त्याच्यातून मी त्याला कसा प्राप्त करावा, ह्या भानगडीत मी माझं डोकं कशाला खर्च करू. मी माझ्यापुरता एवढाच तर्क करीन, मी माझ्यापुरता एवढाच विचार करीन की तो माझ्या हृदयात आहे. तसं आहे. इथे त्याची एवढी व्यापकता पाहायला लागलो तर आम्हाला कळायचीच नाही की ह्या सबंध सृष्टीचं अनुशासन. आपल्याला कळणार नाही की ह्या सृष्टीचं अनुस्मरण कुणाकुणाकरता करायचं, कसं कसं करायचं. आमच्या या वैदिक परंपरेमध्ये ते साधं झाडाचं फूल तोडायचं तरी मंत्र सांगितला की आधी झाडाला सूचना द्या की तुझ्या झाडावरचं मला फूल तोडायचं आहे. मग सूचनेबरोबर तुमची भूमिका सांगा की मी देवाच्या करता हे फूल तोडते, म्हणजे तुझ्या झाडावरच्या फुलाचा विनियोग हा योग्य प्रकारे होणार आहे. एवढं सांगितल्यावरती त्याला जागृत करून ते फूल काढायचं आहे. आता इतका बारकावा जपत का चाललो, कारण परमात्मा येतो. मी जसा माझ्या ठिकाणी परमात्मा आहे तसा त्याच्या ठिकाणी परमात्मा आहे. हे जे परमात्म तत्व आहे ते किती व्यापक आहे, मी कुठं कुठं फिरणार आहे. म्हणजे असं जर मी करायला लागलो तर लोक उद्या मला वेडं म्हणायला लागतील की त्या तगरीच्या झाडाला जर 100-500 फुलं आली आणि प्रत्येक फुलापुढे जर आम्ही सारखे त्याला सावध करायला लागलो हाताने, तर लोक म्हणतील या माणसाला वेड लागलंय, भराभरा फुलं काढायची सोडून हा 2 तास तिथे त्या झाडाच्या भोवतीच फिरत राहिला. म्हणजे त्याचा पुन्हा हा जो ही व्यापकता आहे, ही व्यापकता व्यवहार्य आम्हाला होणार आहे का होणार नाही आहे, हा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्यापुरती व्यापकता काय आहे की तो माझ्या देहामधला मी जसा मला पूर्ण जाणतो तसा तो या सबंध ब्रह्मांडाला जाणतो, म्हणून तो मला पण जाणतो. तो मला सुद्धा ह्या सगळ्या अंधकाराच्या बाहेर काढायला तो समर्थ आहे. मग त्याला प्रार्थना कशाची, हीच की तो जर अंधकाराच्या पलीकडे आहे तर माझ्या जीवनात अंधकार कशाला, त्याच्या पलीकडे मला तू बाहेर काढ. तू जर एवढा तेजाने युक्त आहे तर माझं जीवन इतकं दुबळं का, तू मला त्याच्या बाहेर काढ. हे सगळे जे तुझे गुण आहेत ते तुझ्यात आहेत, ते सगळं तुझात जर मी आहे आणि तूच जर माझं स्वरूप आहेस तर मग माझ्याकडे का कमतरता. जे तुझ्याकडे आहे ते माझ्याकडे दे ना, ते मला मिळू दे ना. तर सांगण्याचा इथे हेतू एकच आहे की देखत असे तो आघवेपणे देखत असे. सर्व ठिकाणी सर्व दूर भरून राहिलाय, कल्पनाच करता येत नाही. आपल्याला कल्पनाच करता येत नाही की तो सगळ्या ठिकाणी सर्व दूर भरून राहिला. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक इतक्या गोष्टी तो कशा करत असेल, ते प्रत्येक सगळं तो कसं चालवत असेल. जे गगनाहून जुने, आता त्याच्या पुराण शब्दावर आले, जे परमाणुहूनी साने, जो परमाणुहून पण लहान आहे. जयाचे निसन्निधाने विश्व चळे, ज्याच्या साह्यानी, ज्याच्या अधिष्ठानावर, ज्याच्या सम्यक निधानानी, सन्निधाने, निधान ठेवा, साठा, हा हे त्याचं हे निधान आहे, त्याचा तो ठेवा आहे, तो साठा आहे. त्या ठिकाणी ते त्याचं असण्याचं स्थान आहे. त्याच्या सम्यक असण्यानी, त्याच्या सर्व, कारण कसा तो आमच्या जवळ आहे. कल्पना करा की परमेश्वर आहे माझ्याजवळ आहे, पण परमेश्वर आकाशातल्या कुठल्या तरी एखाद्या ग्रहगोलापाशी नाही आहे आणि तो ग्रहगोल नियंत्रणात नाही राहिला तर आमच्या सगळ्या गावाला नष्ट करील, मला नष्ट करील, देशाला नष्ट करील. तो कसा आहे, सम्यक निधान आहे. तो जो राहिलेला आहे तो सर्व ठिकाणी समतोल राहिलेला आहे आणि त्या समतोल त्यांनी ठेवलेला असल्यामुळे आम्ही इतके बिनधोकपणे आमचं जीवन जगतोय. आम्हाला वाटतं सारखं की आता किती वर्षाचा, 70 वर्षाचा,
80 वर्ष सहज हो, 80 वर्ष काही नाही, अजून काही झालं नाही, 90 सहज. 90 झाल्यावर माणूस म्हणतो काही नाही, 95-96 पर्यंत सहज. कारण का? तो बेफिकीर आहे, तो निष्काळजी आहे. भगवंतानी सगळं अलबेल ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याचं निधान जे आहे, त्याचं असणं आहे, त्याचा तो ठेवा आहे. विश्व चळे, हे सगळ्या विश्वाचं चलन त्याच्या निधानावर, त्याच्या स्थिरतेवर आहे. तो स्थिर आहे म्हणून आम्ही चाललो आहोत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपलाच देह आहे. आम्ही जन्माला आलो आणि अगदी शरीर 95 वर्षाचं झालं, तोपर्यंत सगळी स्थित्यंतरं होत गेली. पण ह्या सगळ्या स्थित्यंतराला एक कोणीतरी स्थिर आहे ना, ते निधान कशाचं आहे, ते स्थैर्य कशाचं आहे? तो परमात्मा आहे. की या देहामध्ये न बदलता राहणारा एक स्थिर परमात्मा आहे, की जो अत्यंत स्थिरपणे राहिलेला आहे. तो त्या स्थानावर राहिलेला आहे. बाकी मागे पुढे होणारे बदल होत राहतात, पण तो बदलत नाही. आता ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी तरी स्थिरपणे कशी फिरतीये? कारण ती ज्याच्यामुळे फिरती आहे तो सूर्य आहे. तो सूर्य त्याच्या ठिकाणी स्थिर आहे. ती पृथ्वी सुद्धा इतकी गतिमान आहे, इतक्या वेगाने ती स्वतः भोवती आणि इतक्या वेगाने ती सूर्याभोवती फिरते आहे. ताशी 1000 मैलाचा वेग आहे. आणि इतक्या वेगाने जर ती फिरते तर इतका तिचा वेग ह्या पृथ्वीवर कोणालाच जाणवत नाही. आम्हाला चक्कर आली की जाणवेल की बा काय पृथ्वी फिरतीये का मी फिरतोय. चक्कर एक वेळ आम्हाला गरगर फिरवेल, पण पृथ्वी आम्हाला फिरवत नाही. आम्हाला पृथ्वीचा वेग जाणवत नाही. का जाणवत नाही? ती वेगाने फिरत असली तरी तिला एका पद्धतीने स्थिर ठेवणारं आत्मतत्व आहे, की जे आत्मतत्व स्थिर आहे त्या स्थिर तत्वावरती फिरते आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे चळे म्हणजे गतिमान. हे सबंध जग गतिमान आहे, पण हे कशाच्या जीवावर गतिमान आहे? एका स्थैर्याच्या जीवावर गतिमान. एक काहीतरी स्थिर आहे आणि जे काहीतरी आहे ते तो परमात्मा आहे. हेच चाललंय वर्णन आत्ता वरती, ते त्याचं वर्णन आहे. म्हणाले जे सर्वाते ययाविये सर्व जेणे जिये हेतू जया बिहे अचिंत्यते. आता त्याचा अचिंत्य हा गुण घेतलाय त्यांनी. जे सर्वाते ययाविये, या जगातल्या प्रत्येक लहान मोठ्या ग्रह गोल ताऱ्यापासून सगळ्यांना जन्म देणारं ते एकटं एक आहे. सर्व जेणे जिये, ज्याच्यामुळे सगळेच जगतात, ज्याच्या सगळ्यांचं भरण पोषण करणारा, सगळ्यांना वाढवणारा, सगळ्यांच्या जीवनाला स्थैर्य देणारा असा कोण आहे? असा तोच आहे. म्हणाले सर्व जेणे जिये, सर्व काही ज्याच्यामुळे धारण होतात, जगतात, त्यांचं पोषण होतं वेगवेगळ्या प्रकाराने. आता हे जगतात, यांचं पोषण कुणामुळे होतं? त्याच्यामुळेच होतं. तो जितकं याला सांभाळायचं आहे तितका तो सांभाळण्याचा प्रयत्न भिंत आहे. तो म्हणेल ह्या ग्रह म्हणजे जे काही त्याच्यावरती होणारे या पंचमहाभूतांचे परिणाम आहेत त्या भिंतीवरचे, त्या परिणामांच्या पासून त्याला अधिकाधिक चांगलं ठेवण्याचा प्रयत्न कोण करतो? त्याच्या आत असणारा स्थिर परमात्मा करतो. तो वारा पाऊस ऊन ह्या सगळ्यांनी त्या भिंतीला बाहेरून मारा आहेच. त्याच्यावरती कोणी त्याची मरम्मत नाही केली तर त्याला ते खात राहावंच लागणार आहे. पण तरीसुद्धा 100-100 वर्ष त्या भिंती पडत, 150-150 वर्ष त्या भिंतींची अवस्था आली तरी त्याला त्या ठिकाणी स्थिर राखणारा कोण आहे? कोणत्याही स्थितीमध्ये त्याला स्थिर राखणारा कोण आहे? तो आहे. आणि म्हणून म्हणाले सर्व जेणे जिये. आणि काय आहे, आपण ह्या सगळ्याचं लॉजिक आपल्या देहाला लावलं. म्हातारपणाला आहे, पुष्कळ वय झालंय. समजा एखाद्याला शरीराला सुद्धा अशक्तता आली आहे, विकलांगपण आलाय, ते शरीर फारसं आता बलाने चालू शकत नाही, पण त्यांनी त्याच्यावर सोपवलं तर शेवटी मनोबल नावाची वेगळी गोष्ट आहे. त्या मनोबलाच्या वरती श्रद्धाबल आहे. आणि त्या श्रद्धाबलामध्ये जर योग्य बुद्धी समर्पित केली तर ती जी श्रद्धा कार्य करील. यांनी म्हणावं ना, आपण म्हणावं, आपल्याकडे तशी परिस्थिती सुदैवाने येऊ नये, पण जर देहाला विकलांगता आली तर भगवंता तू इतका स्थिर आहेस
आणि माझ्या देहाला तू गती देणार आहेस, माझ्या ठिकाणी स्थिर राहून मला गतिमान करणार आहेस, मग मला आता थरथर थरथर का करतोस? मग मला तू असा माझ्या शरीराच्या ठिकाणी विकल का करतोस? माझ्या शरीराच्या ठिकाणी दुर्बल का करतोस? नको करूस, हे तुझे गुण आहेत ते प्रकट कर. आणि जोपर्यंत त्याच्या त्या प्रत्येक गुणावर श्रद्धा आहे ना, तोपर्यंत काय त्याची हिंमत आहे, काय त्याची विषाद आहे की तो आम्हाला आडवं पाडील? नाही पाडणार. ते जे अनुस्मर आहे ना, हे सगळं लक्षात ठेवावं आपण, की त्या अनुस्मरामध्ये इतक्या सुंदर सुंदर छटा आहेत, इतके वेगवेगळे भाव आहेत की भगवंता हे सगळं तुझं आहे, नीटनेटकं राहिलंच पाहिजे. तू आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये जन्माला घातलंस, हे एवढ्या अडचणीचे डोंगर आमच्यापुढे उभे केलेस, ठीक आहे, प्रयत्न करणं आमचं काम आहे, यातनं बाहेर काढणं तुझं काम आहे. ह्या अडचणी आता तू उभ्या केल्यास, आमच्या कर्माच्या असतील, पण ह्या जन्मात भोगायला उभ्या केल्या आहेस ना, मग ते भोगायला ह्या जन्मात नसतं दिलं तर आम्ही म्हटलं असतं का ह्या अडचणी तू आम्हाला दिल्या आहेस म्हणून? तू का मग आम्हाला निवडून ह्या जन्मातच दिल्यास? बरं नसत्या दिली असतं बरं झालं असतं. मग आता दिल्या आहेस ना, मग आता मार्ग काढ, मग आता मागे उभा राहा. तो म्हणतो मी मागे उभाच आहे, तू बरोबर चाल ना त्या अडचणीमध्ये. तू चाललास की त्या अडचणीच्या बाहेर काढायचं काम माझंच आहे. आम्ही काही करणार नाही, फक्त तू करत राहा. तर तो करणार नाही, ही गोष्ट तितकीच खरी आहे. पुढच्या ह्याच्यात आहे तो पण मुद्दा फार सुंदर आहे की भगवंतानी आमच्याकडे पाहणं काही सोडलं नाही. आम्ही कितीतरी चुकलो तर भगवंत असं म्हणतो का महालवाड मनुष्य आहे, द्या एक वरचा धोंडा टाकून, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या ताऱ्याचा एक उल्कापात करा याच्या अंगावर, जाईल, चला कटकट गेली, याला सांभाळ. भगवंत आम्हाला सर्व सृष्टी त्याच संतुलनाने देतो, आम्ही कितीही वाईट वागलो तरी. म्हणजे त्याचा आमच्यावरती एकतर्फी कृपा आहे, तो कृपा करतच राहिलाय, आम्हाला त्याची आठवणच करायची नाहीये. म्हणून पण अनुस्मर आहे, त्याच्या कृपेला आम्ही द्यायचा प्रतिसाद आहे, त्याला देण्याचा आमचा रिस्पॉन्स आहे. अरे व्यवहारामध्ये आपण म्हणतो की नाही नाही, कुणी आपल्याला काही केलं म्हणजे आपल्याला रेसिप्रोकेट करावं लागतं. आपण ईश्वराला काय रेसिप्रोकेट करतो? आपण काहीच करत नाही. आमच्या सगळ्या रिटर्न गिफ्ट्स व्यवहारात असतात. ईश्वराला काय रिटर्न करतो? काही देत नाही. त्याच्याकरता आम्ही काही करतो, अनंत देतो आहे आम्हाला, आम्ही त्याला काय देतो? काही देत नाही. मग तो ईश्वर म्हणतो राहा ना माझ्या मागे, मी आहेच तुझ्या मागे. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की व्यवहारात नेहमी असं वाटतं, मला माहीत नाही आपलं म्हातारपण कसं येणार आहे, पण नेहमी असं वाटतं की आम्ही आमच्या बाजूनी खणखणीत राहण्याचा प्रयत्न करतोय. जर आमचं शरीर डळमळायला लागलं, त्याला उभं करण्याचं काम तुझंच आहे, तुलाच केलं पाहिजे, कारण तुझ्यावर आम्ही सोपवलंय. जर आमचं शरीर डळमळतच राहिलं तर समजावं आमची श्रद्धा डळमळीत आहे, ईश्वर नाही. श्रद्धेने ते टोक गाठल्याशिवाय तो आम्हाला देणार नाही. न ते श्रांतस्य सख्याय देवा. झालं पाहिजे आमच्याकडून. मग आम्हाला कोणतं हॉस्पिटल नको, ICU नको, त्याच्याकरता LIC नको, त्याच्याकरता मेडिक्लेम पॉलिसी नको. कशाला पाहिजे आम्हाला? काही नको यात, खरंच काही नको आहे. निसर्ग आहे, निसर्गाने जन्माला घातलाय, निसर्गाने निघून जाणार आहे आम्ही. कशाकरता हे सगळं पाहिजे? संरक्षणाच्या कुबड्या आम्हाला कशाला पाहिजेत? अंतःकरण आहे, त्या विशालतेने त्याला देऊन टाकावं, बस सांभाळत राहील तो. पण त्यांनी सांभाळायला आम्ही गेलो पाहिजे ना त्याच्यापर्यंत, आम्ही तसे राहिले पाहिजे, आमची श्रद्धा तशी पाहिजे. त्यामुळे हे सगळं म्हणजे ही संस्कृती किंवा हा धर्म आपण पाहत चाललो तर आपल्याला कळतं की भगवंतानी या जगामध्ये आपल्याला टाकलाय तो त्याच्या कृपेची चादर पांघरून टाकलाय. त्यांनी मुळीच आम्हाला एकटा अनाथासारखा सोडलेला नाहीये. पण आम्ही असे आहोत, आम्हाला चादर मुळीच नको, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला आमची स्पेस पाहिजे, आम्हाला कुठल्याही प्रकारे कुणाचं बंधन नको, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू. आणि मग काही बिघडायला लागलं की मग शिव्या द्यायला आहोत, असं नाही होणार. भगवंत म्हणतो माझं शासन आहे, अनुशासन. त्याच्या अनुशासनामध्ये राहणारा देह दिलेला आहे, ह्या देहाचं अनुशासन तुम्हाला पाळलंच पाहिजे. तुम्हाला जर नाही पाळायचं तर भोगा. त्यांनी सांगितलंय तुम्हाला जर नाही श्रद्धा ठेवायची, भोगा. श्रद्धा त्याला माना म्हणून श्रद्धा नाही आहे, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे. त्याला मानण्याकरता नाही, ही वस्तुस्थिती आहे, ही आमची वस्तुस्थिती आहे.
की आम्ही कुठे आहोत, आम्ही कसे आहोत, आम्ही कशामुळे आहोत. जर वस्तुस्थिती नाकारता नाही आली तरच आम्हाला काय स्वीकारायचं आहे हे कळेल. कारण जोपर्यंत आम्ही काहीच विचार न करता नाकारतो, त्या टी व्हीवरचे एक एक वादविवाद त्यांचे ऐकले म्हणजे आपल्याला दया येते त्यांची, की काय विचार आहेत, काय कोतेपणा, का बोलतात, कशाकरता आम्ही जन्माला आलोय, आणि ही कोणती भांडणं आपसात भांडत बसलेले. असो, त्यांनी इथे म्हटलंय की सर्व जेणे जिये, सर्वजण ज्याच्यामुळे जगतात. आपण तेच म्हणतो, आपलं म्हणणं तेच आहे की मनुष्याचं संपूर्ण जीवन, स्टॅम्प मारून आलोय ना आपण येताना, जायचं केव्हा आहे त्याचा, ते काय आपल्याला पाठवताना त्यांनी रिटर्न तिकीट देऊन पाठवलंय ना. आपल्याला जायचा दिवस माहिती आहे, मग जाईपर्यंत जगायचं आहे ना, मग तो जगवतोय ना. मग आम्हाला पूर्ण का नाही जगता येत आहे? जायच्या वेळी जाऊ ना निघून. जायच्या वेळी एवढे सगळे सोपस्कर कशाला पाहिजे? तो इथे सर्व जेणे जिये, ज्याच्यामुळे सगळेजण जगत आहेत. हेतू जया बिहे, हेतू म्हणजे तर्क. तर्क ज्याला घाबरतो, तर्क ज्याच्या समोर उभा राहू शकत नाही, कारण तर्काला तो समजतच नाही. तो केव्हा समजेल? श्रद्धेला समजेल. आमच्या बुद्धीमध्ये आत्ता आपण सगळं हे जे बोलतोय, हे कुणाचं बोलतोय? भगवान उवाच. भगवान उवाच बोलताना आपल्या मनामध्ये बोलणारा बोलतोय, ऐकणारा ऐकतोय. बोलणाऱ्याच्या मनात संशय आहे, ऐकणाऱ्याच्या मनात संशय आहे. उपयोग काय आहे? हे सगळं ईश्वराबद्दल बोलून काही उपयोग नाही. बोलणाऱ्याला उपयोग नाही, आणि बोलणाऱ्यांनी ज्यांनी ऐकलं त्या बोलणाऱ्याचं, त्याच्या मनात अजून संशय कायम आहे. ऐकणाऱ्याला पण उपयोग नाही. कारण का? कारण तो ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे. आणि आपल्या मनात काय उभा आहे? तर्क. हो, ह्या सांगतायत एवढं, यांना काय झालं सांगायला? ते आता असा आहे, श्लोक आलाय समोर, त्या श्लोकाचं विवरण करणं भाग आहे. म्हणजे ह्या बाईला काहीतरी बोललंच पाहिजे, म्हणून ही बाई बोलते. ह्या बोलण्याला काय अर्थ आहे? अहो, असं जर असतं तर लोक वेडे आहेत का? एवढे मोठे मोठे ICU आणि हे असणारे हायली सोफेस्टिकेटेड हॉस्पिटल्स, इतकी चांगली सोफेस्टिकेटेड इक्विपमेंट हॉस्पिटलमध्ये ठेवून, लेटेस्ट इक्विपमेंटनी युक्त असणारी हॉस्पिटल्स काढतात. ते लोक वेडे आहेत का? ह्या शाणे आहेत का? ह्यांना कळलं का लोकांना काय पाहिजे आणि काय नाही ते? म्हणजे हा जो संशय आहे, हा संशय कशाबद्दल आहे? ह्या विचाराबद्दल आहे. त्यांनी काय सांग, अरे करून बघणं, प्रयोग करणं. लगेच आता काही मरण पुढे येऊन उभं राहिलेलं नाही आहे. आम्ही आमच्या ठिकाणी प्रयोग करत राहिलो तर आमची मानसिकता काय, आमचं मनोबल काय, आमचं बुद्धिबल काय, आमचं शरीर बल काय, करून बघू ना. आम्हाला करायला काय अडचण आहे? सोपवलंय त्याच्यावर, झालोय बेफिकीर. जरा बेफिकीर होऊन चांगलं जीवन जगून पाहिलं तर तो काय देतो हे बघायला हे सोडून तर देऊ. मनाची ही जळमट दूर तर करू. केलं. इथे त्यांनी सांगितलं, ह्या विपरीत तर्काला जागा देऊ नका. हा जो तर्क आहे त्यांनी फार छान शब्दात सांगितलंय. आम्ही त्या तर्काला फार मोठं स्थान दिलंय. आम्ही आमच्या हृदयात तर्क जपून ठेवलाय. आणि ते म्हणतात हा तर्क घाबरतो परमात्म्याच्या पुढे यायला. कारण तर्क बिहे, तो म्हणतो मला तो कळूच शकत नाही. आता तर्क नावाची गोष्ट म्हणजे जो स्वतः तर्कच त्याला घाबरतो, आणि ज्या तर्काच्या आधाराने आम्ही उलटसुलट बोलतो त्याला मात्र आम्ही आमच्याकडे पुष्ट केलाय. धैर्य कुणी दिलंय? आम्ही तर्काला. आणि तर्क स्वतः घाबरून बसला. म्हणजे गंमत कशी आहे बघा. त्या तर्काचा स्वीकार करून आम्ही त्या तर्काला खतपाणी घालतोय, आणि तो तर्क स्वतःच्या ठिकाणी म्हणतोय की अहो, मी त्या ईश्वराबद्दल काय कल्पना करू शकतो, मी घाबरतो त्याच्याविषयी संकल्प करायला. आणि आम्ही हजार उलटे सुलटे तर्क करून मोकळे होतो. आता जे जो करतो ते त्याचं फळ भोगतो. म्हणजे ही एक मोठी तळमळ आहे, ज्ञानदेवांची तळमळ आहे. ते म्हणाले अचिंत्य जे चिंतन ज्याचं करता येत नाही असा जो परमात्मा आहे त्याच्याविषयी हा तर्क सुद्धा घाबरतो. देखे ओळंबा इंगळू न चरे. अहो म्हणाले वाळवी अग्नीला लागू शकत नाही. तसं सावरकरांनी सांगितलं की अरे तुझ्या तुरुंगात मरायला मी जन्माला आलेलो नाही आहे. 50 वर्षाची शिक्षा तुझ्या सरकारने दिली असेल मला, पण तुझं सरकार तरी 50 वर्ष राहणार आहे का? म्हणजे ही जी हिम्मत आहे, ही हिम्मत ज्याच्या ठिकाणी येते त्याची अपार श्रद्धा आहे.
अपार श्रद्धेने तो युक्त आहे की त्याच्या ठिकाणी त्या परमात्म शक्तीच्या विषयी पूर्ण समर्पण आहे, पूर्ण विश्वास आहे, दृढ विश्वास आहे, निश्चयाने विश्वास आहे. म्हणाले तेजी तिमिर जेथ न सरे. म्हणाले जिथे प्रकाश आहे त्या प्रकाशामध्येच तो राहतो, जे देहाचे अंधारे चर्मचक्षुसी. म्हणाले इथे तेजी प्रकाशाचा तो आहे, तिमिर जेथ न सरे, तो प्रकाशाने युक्त आहे. वास्तविक पाहता त्याच्यासमोर तिमिर जाऊ शकत नाही, अंधकार जाऊ शकत नाही, पण हा देहाच्या ठिकाणी सगळाच अंधकार आहे. त्या वरच्या वाक्याचं खालीच उत्तर दिलंय त्यांनी की आमच्या देहाच्या ठिकाणीच अंधार आहे, त्यामुळे आमची परिस्थिती काय आहे, आम्हाला त्याचं कुठे तेज दिसतंय, आम्हाला सगळा अंधकारच दिसतोय. देव कुठे आहे, कुठे आहे आम्हाला कुठे माहिती आहे. कोणी जर विचारलं भाई एवढं वाचताय तुम्ही, सारखे येताय आणि एवढे 2-2 तास बसताय इथे, तुम्हाला काय अनुभव आला? काही अनुभव आला नाही. का नाही आला? कारण अज्ञानच गेलं नाही. अज्ञान गेल्याशिवाय अनुभव कसा येईल? त्यांनी इथे सांगितलं की आम्ही जर तिमिरातच फिरत राहिलो तर आम्ही तेजाला कसे पाहू? आम्ही जर अंधकाराला विचारायला गेलो की अरे बाबा रे तुझ्या इथे कुठं तेज आहे का? नाही बुवा, तुम्ही मी कशाला मरू, ह्याला तेज कुठे आहे, ह्याच्याशी मला काय करायचंय? तेज हा माझा प्रांतच नाही आहे, कारण अंधकार जोपर्यंत राहील तोवरच मला अस्तित्व आहे. त्यामुळे तो अंधकारातच आम्हाला ठेवणार आहे, तो तेजात नेणार नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात सुसडा सूर्यकिरणांचा राशी. सुसडा स्वच्छ. म्हणाले सूर्यकणांचा राशी, जो नित्य उदो ज्ञानी असी, अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. आता दुसरा, आम्ही देही आहोत, तो आदित्य. त्यांनी कशाचा घेतला? आदित्य वर्णाचा अर्थ घेतला. या आदित्य वर्ण कसा आहे? तो केवळ तेजस्वी आहे, तो केवळ प्रकाश देणारा आहे. आणि इथे आम्ही कसे आहोत? अंधारात आहोत. आणि आम्ही सदा अंधारात राहणारे असल्यामुळे आमच्या दृष्टीला कुठे तो प्रकाश पडणार आहे? तो नाहीच पडत आहे. आता म्हणाले दुसरे, सुसडा सूर्यकिरणांचा राशी. म्हणजे सुसडा स्वच्छ, म्हणजे बघा कसा शब्द आलाय, सडा, दारात सडा घालणे. सडा घालताना आधी अंगण स्वच्छ करणे. आता तो सडा कसा आहे? माऊलींचा शब्द आहे, सुसडा. म्हणजे सडा सुद्धा सुंदर घातलाय. आणि तो असा उत्तम टाकलेला सडा ज्या अंगणामध्ये पडलेला आहे, असा सूर्यकिरणांचा, सूर्यकणांचा राशी. असा त्या ठिकाणी सूर्याच्या कणांचे म्हणजे किरण म्हणू आपण, त्याच्या राशी ढीगच्या ढीग येत आहेत. जो नित्य उदो ज्ञानी असी, त्याच्या अंगणामध्ये नेहमी सूर्यकिरणांचा सडा आहे, नेहमी सूर्यकिरणांचे ढीग आहेत, नेहमी सूर्याचे किरण, ज्ञानरूपी सूर्याचे किरण सदा ढिगाढिगांनी तिथे आलेले आहेत. अस्तमानाचे जयासी आडनाव नाही. म्हणाले अस्तमान कोणत्या गल्लीला नाव दिलंय आम्हाला माहीत नाही. म्हणाले सूर्य ह्या ज्ञानाला अस्तमान मावळणे, हे ज्ञान मावळतं हे आम्हाला माहीत नाही. कारण मावळवीत विश्वाभासू, नवल उदेला चंडांशू. एकदा ज्ञानाचा सूर्य उगवला की आता अज्ञानाचा अंधकार आम्हाला माहीत नाही. अज्ञान निर्माण होणारा सूर्याचा अस्त आम्हाला माहीत नाही. आम्ही जाणूच शकत नाही सूर्याला अस्त आहे. कोण? आम्ही म्हणजे आपण नाही, ज्ञानी. ज्ञानी पुरुषाच्या अंगणामध्ये सुंदर असा स्वच्छ अशा त्या किरणांच्या राशी, सुसडा. काय सुंदर, म्हणजे आमची भूमी बरं का. काय त्यांच्या एकेका ओवीवरती आपण सुसडा, पृष्ठभूमी. सडा कशावर घालतो? त्या भूमीवरती. आता आमची भूमी कोणती आहे? चित्ताची भूमी. ते सडा घालायला जमीन काय केली? स्वच्छ. आमच्या चित्ताला काय केलं? स्वच्छ. त्या स्वच्छ चित्तामध्येच ज्ञान प्रकट होणार आहे. म्हणजे आमच्या अंगणामध्ये त्या सूर्याच्या, आम्ही सकाळी उठून सडा घालतो कशा करता? सूर्योदय होण्याच्या आधी सडा रांगोळी झाली पाहिजे. कारण का? तर तो तेज, तो ज्ञान देणारं त्याचं प्रतीक आहे. तो आमच्या दारात येणारे त्याचं स्वागत केलं पाहिजे ना. मोठा माणूस आहे, मोठा महिमा आहे, मोठी विभूती आहे. ती विभूती आमच्या दारामध्ये येते. अहो ती न बोलावता येते, त्याच्या स्वागताला तो उभे राहा. म्हणून त्याच्या स्वागताकरता रांगोळी आहे, म्हणून त्याच्या स्वागताकरता अंगण स्वच्छ आहे.
घर सगळं झाडायचं, अंगण. आता आपल्याकडे काय बिचारे नोकर मंडळी जेव्हा येतात रात्रीच बिचारे अंगण झाडून जातात, कधी दुपारीच झाडायला येतात, कधी बोली 4 दिवसाची असते तर 4 दिवसांनी एकदा अंगण झाडतो. पूर्वी असं नाही, सकाळी 4 वाजता उठून भरा ते एकदा अंगण झाडून सडा टाकून स्वच्छ रांगोळी काढून. हे काय आहे की आमच्या अंतःकरणाला स्वच्छ करून आम्ही त्या ज्ञानाच्या प्रकाशाची वाट पाहत आहोत. त्याचा आचार काय आहे, आज आपण त्याच्यातच आहोत की आचार आणि तत्व. आचार काय आहे, प्रतीक आहे आमच्या आचाराचं की जे भूमी स्वच्छ केली आहे, सडा घातलाय, रांगोळी घातली आहे. आता वाट बघतोय की सूर्यनारायण आमचं ज्ञान आमच्यापर्यंत कधी पोचेल. आता इथे म्हणतात ज्ञानाच्या ठिकाणी त्याचा नित्य उदय आहे. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुषम उपैती दिव्यम. प्रयाण काले, आता झालं सगळ्या आयुष्यभरामध्ये जे वागायचं आहे ते वागून संपलं. आता शेवटचा क्षण आला, आता शेवटचा दिस गोड व्हावा ही स्थिती येऊन पोचलेली आहे. ती प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक दिवसाची आहेच आहे, त्यातनं कोणी सुटलेला नाही आहे. म्हणाले हा प्रयाणाचा काल आलेला आहे. मनसा चलेन, अचल मन आहे, स्थिर मन आहे. अले भक्त्या युक्तो, कसं आहे, भक्तीनी योग बलेन, भक्तीनी युक्त आहे, तसं योग बलानी युक्त आहे. योगाचं पण बल आहे. चैव, च एव, आणि च म्हणजे एव, च म्हणजे आणि एव म्हणजे चकार. चकार कशाला दिलाय, भक्ती आणि योगाच्या मुळेच. ह्या दोन्हीमुळे काय झालेलं आहे, ह्या दोन्हींनी तो युक्त झाल्यामुळेच मन कसं आहे, अचल आहे, मन स्थिर आहे. नुसत्या भक्तीनी नाही, नुसत्या योगानी नाही. त्यांनी सांगितलंय योगयुक्त, योग बलानी. योग म्हणजे तो तुमचा ध्यानयोग असेल, तो कर्मयोग असेल, तो काही असेल, पण भक्ती आवश्यक आहे, श्रद्धा आवश्यक आहे. त्या श्रद्धेशिवाय काही चालत नाही. म्हणून ते सांगतात भक्त्या युक्तो योग बलेन. आपण असं समजूया की कर्मानी काही योगाची साधना आहे. शरीरावर नियंत्रण यायला इथे आम्हाला जिन्याच्या पायऱ्या उतरताना 1 पाय टाकू का 2 पाय टाकू, पण शरीरावर नियंत्रण नाही. शरीरावर जेव्हा नियंत्रण प्रस्थापित झालेलं आहे तेव्हा वृद्धावस्था असो, मरणकाल जरी जवळ आलेला असला तरी शरीर नियंत्रणात असलेल्या शरीराने जेव्हा देह ठेवायचा आहे, ते शरीरावर नियंत्रण कुणामुळे आलं आहे, योगाच्या बलाने आलेलं आहे की अभ्यास केलेला आहे, परमेश्वराशी जोडलेला आहे. दोन्ही प्रकारे येऊ शकतं. भक्तीची परिसीमा आहे तरीही योगबल येऊ शकतं. योगमार्गाचा अभ्यास आहे, त्या अभ्यासाने शरीरावरती नियंत्रण जे आलेलं आहे त्या नियंत्रणाला सुद्धा परिपक्वता आली आहे आणि त्यामुळे ते नियंत्रण शरीराला नियंत्रणात ठेवू शकतं त्याही वेळी. तिसरा योग शब्दाचा अर्थ, योग म्हणजे जोडला गेलेला आहे परमात्म्याशी. त्यामुळे आता काय फरक पडायचा आहे, आता देहात होतो तोपर्यंतही त्याच्याच जवळ होतो, देह टाकला तरी त्याच्याच जवळ आहे. त्यामुळे देह असण्या नसण्याची फिकीर कोणाला. काल आपण पाहिलं ना, माऊली म्हणतात जोपर्यंत आयुष्यात उभा होता तोपर्यंत ह्याला कधी आयुष्य दिसत होतं, तर आता मरणकाली आडवा झाला म्हणून तो दिसायचा आहे. म्हणाले तो कायमच त्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळे तो जीवनात उभा असला काय किंवा जाण्याचा दिवस आला म्हणून आडवा झाला काय, त्याच्या दृष्टीने दोन्ही सारखंच आहे. त्याच्या दृष्टीने परमात्मा कसा आहे, मनसाच चलेन, अचल भावानी अंतःकरणामध्ये परमेश्वर आहे. भयच नाही, कशाच भयच नाही. आणि जोपर्यंत मनुष्य निर्भय होत नाही तोपर्यंत मोठी मोठी कामं होऊच शकत नाही. लौकिकात सुद्धा धाडस करायला अंतःकरण फार श्रद्धेने युक्त असावं लागतं. मनाला धैर्य यायला सुद्धा श्रद्धा दृढ असावी, काही होऊ शकत नाही आणि जे काय व्हायचंय ते तो बघून घेईल. इतकी जर श्रद्धा अंतःकरणामध्ये पक्की आली काहीही राहू शकत नाही. आता आमचा दासबोधामध्ये विषय चाललेला आहे, किती प्रकारांनी शरीर निर्माण होतं, किती प्रकारांनी सृष्टीची उत्पत्ती होते. त्यांनी म्हटलंय मनानी सृष्टी उत्पन्न होते. आमचा देह आहे ह्या स्थितीतला देह आहे. पुष्कळ रोगांना त्यांनी चांगला उदार आश्रय दिलेला देह आहे.
आता त्या देहामध्ये जर का आमचं मनोबल उत्तम आहे, आमची धारणा उत्तम आहे, तर आमची धारणाच केली की या देहामध्ये ह्यातलं काही राहणार नाही, भगवंता काय भोगायचं ते भोगून टाक, पटपट संपवून टाक आमचा आणि देह चांगला सुदृढ बनव. तुला वाटतं ना तुझी उपासना करावी, मग कर ना या देहाला सुदृढ. का उपासना करू कशी? कारण उपासना करायची तर ते शरीर तर धड पाहिजे, त्याच्याशिवाय काय उपासना करू शकतो? समर्थ म्हणतात की मनुष्याच्या कल्पनेनी, मनुष्याच्या धारणेनी, मनुष्याच्या भावनेनी उत्पत्ती होत असते. शरीरामध्ये उत्पन्न होणारी प्रत्येक पेशी न पेशी कशाच्या बलावर बदलू शकते? आमच्या मनोबलावर बदलू शकते. आमचं मनोबल उभं करा म्हणतात तिच्या मागे. आमच्या मनोबलाने आम्ही आमचं जीवन बदलू शकतो. जे आपण सारखं तेच म्हणतोय ना की आडवे पडू, काहीतरी होईल, दुखणं, 50 वेळा आमची इन्व्हेस्टिगेशन कशाला पाहिजेत? ते म्हणतात शरीर सुधारण्याच्या मागे लागा. ते असं सुधारा की काय तुम्हाला रुटीन चेकअप करायचं आहे तेवढा करा, पण रोज एक नवीन दुखणं घेऊन डॉक्टरच्या दारात जाऊ नका. हा निसर्ग आहे, निसर्गावर जगता येऊ दे. आम्ही निसर्गावर जगणारे आहोत आणि देवाने सगळेच जीवांना निर्माण केले, आम्ही काय वेगळे नाही आहोत. मानवजात तशीच आहे जशा इतर जाती आहेत. काय त्या कुत्र्या मांजरा घोड्यांच्या मध्ये काय आहे? निसर्गाच्या बळावर आहेत. आणि ते जोपर्यंत त्या निसर्गाच्या, आता रोज एक नवीन काहीतरी येत राहतं आणि रोज एक नवीन काही म्हटलं की ह्यानी कॅन्सर होतो, त्याने. आता नवीन विषय काय? तर पोल्युशनमुळे डायबिटीज होतो, पोल्युशनमुळे कॅन्सर होतो. आता सगळे पोल्युशनची यादी लाग आणि सगळ्यांची यादी पाहिली तर कॉमनच असते. सगळ्या रोगांना ही सगळी यादी कॉमन आहे. असो, सांगण्याचा हेतू इथे एवढाच आहे की स्थिर मन आम्हाला मिळालं पाहिजे, जे आज फार कठीण होत चाललं. या सगळ्या गोष्टींवर आपण इतकं का बोलतो? खरं म्हणजे हे आपल्याकरता नाहीच आहे, हे आपल्या मुलांकरता आहे. हे सगळं पुढच्या पिढीकरता आहे. आपली पिढी पुष्कळ सुदैवी आहे. आपण पुष्कळ चांगलं पाहिलंय, आपण पुष्कळ चांगलं जगलोय. आपल्या यांच्यासारखे तर पुष्कळ चांगल्या वातावरणात जगले, पण पुढच्या येणाऱ्या पिढीला तसं नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की प्रयाण कालेच जेव्हा मनसा चलेन, अचल मन पाहिजे, तेव्हा आयुष्यभर त्या अचल मनाचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणाले भक्त्या युक्तो योग बलेन चैव. भक्तीने युक्त अंतःकरण आहे, भगवंतावर पूर्ण श्रद्धा आहे आणि तो जोडला गेलेला आहे भगवंताशी. या योग बलेनं, त्या जोडल्या जाण्याचं बल किंवा ध्यानमार्गाचं, योगमार्गाचं बल, की ज्या बलामुळे प्रयाणकाली भ्रुवोरमध्ये प्राणम आवेश्य, त्यांनी काय केलंय? 2 भुवयांच्या मध्ये त्या प्राणाला आणून ठेवलेला आहे. हा जो प्राण देहामध्ये व्यापार करतो आहे, त्या प्राणाला कुठे आणलंय? आज्ञाचक्राच्या इथे आण, 2 भुवयांच्या मध्ये आणलेलं आहे. सम्यक सतम परम पुरुषम उपैती. कसं आणलंय? सम्यक. आता आपल्याला सम्यक शब्द चांगला माहिती आहे. संविधान, सम्यक विधान, योग्य पद्धतीने, संतुलित पद्धतीने, सर्व व्यापकतेने यांनी इथे आणून ठेवल्यावर काय झालं? सगळा देह त्यांनी त्या स्थितीत आणलेला आहे. त्या संबंध देहाची स्थिती, त्या संबंध देहाची धारणा योग्य प्रकाराने घडलेली आहे. आता काय होतं? तम परम पुरुषम उपैती दिव्यम. त्या परम अशा पुरुषाला, दिव्य अशा पुरुषाला तो प्राप्त होतो. त्याला मरण त्याच्यावर घालायला येत नाही, काळ त्याला स्पर्शत नाही. हा देहाला सोडून परमेश्वराकडे निघून जात. तया अव्यंग वाणिया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. म्हणाले त्या अव्यंग वाणी या ब्रह्माते. म्हणाले ब्रह्म कसं आहे? ज्याला काहीच व्यंग नाही आहे. म्हणून जे आपल्याकडे सारखं म्हटलंय ना की ज्याच्यामुळे मी आहे तो जर परिपूर्ण आहे तर मी का नाही? मला 100% परिपूर्ण होणार आहे असं नाही, पण तरीसुद्धा तुझ्यापाशी येण्या इतकी काही लायकी तर प्राप्त होईल. अगदीच आम्ही त्या 0 लेव्हलच्या तर खाली नाही जाणार. आम्हाला सुद्धा काहीतरी एक स्टँडर्ड मार्किंग आहे की तिथपर्यंत तर आम्ही राहिलं पाहिजे की हे एवढं आहे की ह्या अशा स्थितीमध्ये तर मनुष्याचं जीवन गेलंच पाहिजे.
विना दैन्य न जीवनम, म्हणजे फक्त आर्थिक दैन्य नाही, कोणतंच दैन्य नाही. आणि विनायासेन मरणम, अनायासेन मरणम, की अगदी सहज दोन्ही गोष्टी आपल्याकडे सहज एका शब्दात सगळं मागून घेतलंय, की जीवनात कोणत्याच प्रकारचं कोणी चिथू करताय नाही, आर्थिकदृष्ट्या अडचण नाही, शारीरिक अडचण नाही, नाहीतरी काय दुबळा बसला, पुष्कळ पैसे घेऊन बसला, उपयोग काय आहे? मला दैन्यच आहे. काही खायला पाहिजे म्हटलं तरी कोणी आणून देणार नाही. मला जरा उठून तिकडे घेऊन जा म्हटलं तर कोण घेऊन जाणार आहे? पैशानी होत नाही, दैन्यच आहे, दैन्यवाणा आहे, बापुडवाणा आहे. म्हणाले हे जीवन असं असूच नाही, म्हणून त्यांनी सांगितलंय अव्यंग वाणेया, भगवंता तुझ्याकडे कोणतंच व्यंग नाही आहे, तू मला पण व्यंगात ठेवू नकोस. माऊली सांगते प्रयाणकाले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते, त्यावेळी ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, जाणोनी स्मरे, समजून उमजून स्मरण करतो, ज्याला समजून उमजून परमात्म्याचं स्मरण आहे. बाहेरी पद्मासन रचुनी, पद्मासन घालून बसलाय जाण्याकरता, उत्तराभिमुख बैसोनी. अगदी भागवतापासून आपल्याला माहिती आहे, भागवतामध्ये सुद्धा राजा परीक्षित त्या गंगेच्या किनाऱ्यावरती उत्तराभिमुख बसलेला आहे. मृत्यू करता सुद्धा दिशा कोणती निवडली आहे? उत्तरेची. का? स्वर्गलोकाची, देवलोकाची दिशा आहे. दक्षिण दिशा का नाही? पितृलोकाची दिशा. त्या ठिकाणी पितृलोक आहे, या ठिकाणी उत्तरेकडे स्वर्गलोक आहे. उत्तरेकडे मुख करून तो झोपलेला आहे, पद्मासन घालून बसलेला आहे. जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. आणि बसताना समाधान कशाचं मिळालंय? आयुष्यभर उत्तम जगलो, उत्तम कार्य केलं, काही वेडवाकडं वागलो नाही, ह्याचं समाधान आहे. ते म्हणतात जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. जीवाला पूर्ण समाधान देणारं, पूर्ण तृप्त करणारं सुख आहे. आयुष्यभर आपण आपल्या परिस्थितीमध्ये उत्तमात उत्तम राहिलो. आतू मिनलेनी मनोधर्माचे. आता काय? आतमध्ये एकाग्र मनाचा धर्म कसा राहिलाय? मन आता एकाग्र झालेलं आहे. स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे, कारण स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे एका प्रकाराने, कारण देहाचा अडसर आहे ना थोडासा मध्ये, त्याचं प्रेम आहे, स्वरूपाच्या प्राप्तीचं प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये एकाग्र अंतःकरणाने बसलेला आहे. आजही स्वरूपाचं अनुसंधान आहे, पण पूर्णार्थाने देह पडला की तो तेच आहे. आणि म्हणून आपे आप संभ्रमे मिळावया. आणि आत्ता त्या का समाधान, का एकाग्रता, का ते स्वरूप प्राप्तीचं प्रेम? आता आली घटिका, मंगल घटिका जवळ आली, भगवंताच्या जवळ जाण्याची घटिका जवळ आली. आता आपोआप संभ्रम आहे. आपण मागे पाहिला इथेच अर्थ, संभ्रम शब्दाचा अर्थ समारंभ. आता कसा जाऊन पोचणार आहे? समारंभाने. तो समारंभ काय आहे? आपोआप पोचण्याचे विना सायास, कष्टच नाही आहेत, सहज. चला हा देह टाका, चला आपण जाऊया. भगवंतानी सांगितलं चलो अब हमारे घर, व अपना ये घर छूट गया. म्हणाले असा भगवंत सहज सांगतो, घेऊन चलतो. म्हणाले आपोआप संभ्रमे मिळावया. समारंभाने त्याच्याशी एकरूप होण्याकरता हा अंतःकरणामध्ये एकाग्र झालेला आहे. आणि कसा झाला आहे? आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे. त्याला माहिती आहे आता जे भगवंताशी एकरूप होणार आहोत ते देहाचा अडसर सुटून होणार. आता देहाचा अडसर नाही राहिला, आता बस त्याला जाऊन भेटायचंय. आकळलेनी योगे. म्हणाले आपल्याला समजलंय, आकळलेनी, आकळला स्वाधीन झाला, तो योग आपल्याला कळला. कळला म्हणजे तो आपण ते नियंत्रणात प्रयोगाने यशस्वी केला. आकळलेनी योगे, तो योग आम्हाला प्राप्त झाला. म्हणून मध्यमा मध्य मार्गे, सुषुम्नेच्या मार्गाने, मध्यातून, आता पृष्ठवंशीय रज्जूमधून सुषुम्ना कुठून जाते? तिथून. मध्य मार्गे अग्निस्थानवनी निघे. अग्निस्थान कोणतं? नाभी कमलाच्या इथे खाली असणारं सूर्यकुंड आपलं झालंय. जेव्हा आपण कुंडलिनी योग घेतला, इथे चंद्र अमृताचं तळ आहे वरती, आणि नाभीस्थानाच्या इथे जे आहे तो त्रिकोणी आकाराचं सूर्यकुंड आहे, ते अग्निकुंड आहे. सगळं त्याच्यामध्ये स्वाहा आहे.
सगळ्या आमच्या वासना, इच्छा, आकांक्षा, त्याच्याकरता आमचं सगळं जे जे काही आहे मिळवलेलं तप, सामर्थ्य, बुद्धी सगळी आम्ही तिथे त्या ठिकाणी समर्पित करत राहतो. आता म्हणाले तिथून निघाला, आता तिथे राहिला नाही. तो कोणत्या मार्गाने निघाला? सुषुम्नेच्या मार्गाने निघाला. तो जीव जो आहे अग्निस्थानवनी निघे ब्रह्मरंध्राच्याकडे निघालेला आहे. तेथ अचेत चित्ताचा सांगा तू. आता इथे काय आहे? आहाच वाणा दिसे मांडतू, तेथ प्राणू गगना आतू संचरे का. म्हणाले ह्या ठिकाणी तेथ अचेत चित्ताचा सांगा तू. आता जी चित्त नावाची गोष्ट आहे अचेत, आता ती त्या स्वतःच्या ठिकाणी कार्यकारी राहिलेली नाही. चित्त आता संपलं. आता त्या चित्ताचा सांगा तू. आहाच वाणा दिसे मांडतू. त्या ठिकाणी जातो आहे, तिथे जाऊन पोचतो आहे. तिथे प्राण आणि चित्त यांचं काय होतं म्हणाले? हा जो वरवरचा संबंध आम्हाला जो दिसतोय तो जो आहे असं वाटतं आहे, तो संबंध राहत नाही. मग काय होतं? तेथ प्राणू गगना आतू संचरे का. आता चित्त संपलं, या ठिकाणी अचेत झालं, तरी सुद्धा बोलताना काय बोलायचंय? चित्त आणि प्राण बरोबर चालले. सुरुवात कुठे केली होती अभ्यासाला? चले वाते चले चित्तम, इथेच केली ना आपण. की प्राणायाम आपण कुंडलिनी योगामध्ये बघितलं की प्राणायामाच्या वेळी काय होतं? ज्या प्रकाराने प्राणाची गती चालते त्या प्रकाराने चित्त चालतं. म्हणून चले वाते चले चित्तम. जसा वायू चालतो तसं चित्त चालतं, तसा चित्ताचा मार्ग चालतो. आता प्राण तिथपर्यंत पोचला म्हणजे चित्त पोचलं पाहिजे की नाही? ते म्हणतात अध्यारूथ चित्त जाईल. अध्यारूत आहे ते, काही आता शिल्लक राहणार नाही आहे तिथे, कारण ते अचेत झालं. ते का अचेत झालं? कारण त्याच्यामध्ये आता संकल्प, वृत्ती, कल्पना काहीच राहिलं नाही. जर राहिलीच नाही वृत्ती तरंग, तर ते तिथपर्यंत कुठं पोचणार आहे? निघालं ते मध्यमेमधून त्या प्राणाच्या बरोबर निघालं. प्राण जात जात कुठपर्यंत पोचला? त्या मूर्धनी आकाशापर्यंत पोचला. जाताना हे दोघे वरवरच्या संबंधांनी बरोबर गेले, बरोबर जाऊन तिथे बरोबर पोचले असं म्हणायचं. पण तिथे पोचतो कोण खरा? प्राणच. तिथे काही चित्त नसतं, चित्ताला ते स्थान नाही. म्हणून तेथ प्राणू गगना आतू संचरे का. तो मूर्धनी आकाशामध्ये प्रवेश करतो. परी मनाचेनी स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊनी. पण म्हणाले मनाच्या ठिकाणी स्थैर्य धरला. कसा धरला? तर म्हणाले मनाच्या ठिकाणी चेतन अचेतन पदार्थांच्या मध्ये जो सारखा वगळं निगळ कल्पना करत होता, सगळ्या कल्पना संपल्या. आता त्या कल्पनेनी तो पोचला नाही. चित्ताची वृत्ती आता संपली. दुसरं काय झालं? भक्तीची या भावने भरला. आता भक्तीची भावना उत्कट झाली. योग बळे आवरला. योगाचं बल आहे, अष्टांग योगाचं बल आहे, माऊलींचं आहे म्हणजे अष्टांग योगाचं बल आहे असं म्हणायचंच. आणि योग या शब्दाचा अर्थ घेऊन जोडला गेलेला आहे. त्या जोडल्या जाण्याच्या बलाने तो आवरला, त्यांनी आपल्याला नियंत्रणात ठेवलं सज्ज होऊनी. आता येणारी जी काही परिस्थिती आहे त्याच्याकरता तो तयार आहे. भगवंत जे म्हणेल, जसं टाक म्हणेल तसं देह टाकायला तयार आहे. तो जडा जडा ते विरवितू. तो चेतन आणि अचेतन या पदार्थांना नाहीसा करीत. आता काही ठेवलं नाही त्यांनी. कोणाला नाश केला किंवा नाहीसा केलं? आपल्या देहातल्या प्रत्येक पदार्थाला. त्याच्याविषयी आता मला आसक्ती नाही. मग तो काय म्हणतो की माझ्या देहातले सगळे माझे अवयव आहेत ते त्यांच्या देवतांच्या ठिकाणी जाऊत. माझे प्राण आहेत ते प्राणाच्या ठिकाणी निघून जाऊत. माझ्या ज्या शक्ती आहेत त्या देवतांनी आपल्या बरोबर घेऊन जावत. मग ह्या देहाचं काय होईल? हा देह टाकून द्या त्या अग्नीमध्ये भस्म करायला. कारण आहे काय? त्या देहामधल्या सगळ्या ज्या गोष्टी शक्तीनी संपन्न आहेत, ज्या प्रकृतीच्या आहेत, त्या प्रकृतीला देऊन टाका. तो म्हणतो हे सगळं प्रकृतीला जाऊ दे. माझं जे चैतन्य आहे, जीव चैतन्य, ते त्या प्राण चैतन्य कोणात मिसळणार आहे?
मातरिश्वा वायूमध्ये. कारण जन्माला आल्यानंतर जो श्वास सुरू होतो तो ह्या वायूतून आहे. सबंध ब्रह्मांडाला व्यापून राहिलेला वायू म्हणजेच आमचा प्राण आहे. पण जे चैतन्य आहे ते त्या प्राणापेक्षा भिन्न आहे. आणि त्यामुळे ते जे चैतन्य आहे, जीव चैतन्य, ते इथून बाहेर पडू दे. तो सांगतो देहाला भस्म करून टाका आणि हे चैतन्य जाऊ द्या. आणि देहाला भस्म करण्याच्या आधी ह्या देहातल्या ज्या सगळ्या शक्ती आहेत त्या सगळ्या शक्ती आपापल्या स्थानी जाऊ द्या. हे काय आहे? पर्यावरण आहे. तो काही म्हणत नाही माझ्या शरीरातलं माझ्याकडे ठेवा. तो म्हणतो काही ठेवू नका. हे ज्याचं त्याला पोचू द्या. जिथून ज्याच्यावर माझा अधिकारच नाही आहे, हे माझं नाहीच आहे, हे ज्याचं आहे त्याला मिळू दे. हे ज्याचं आहे तिथे जाऊ दे. ते त्या ठिकाणी एकरूप होऊ दे. आणि मग हा देह भस्मीभूत होऊ दे. हा देह भस्म झालेला मी पाहीनच, कारण त्याच्यापासून मी बाजूला झालेला असेल. माझं चैतन्य अलग झालेलं असेल आणि देहाचं भस्म होण्याचा सोहळा मी पाहिलेला असेल. कदाचित मी आपल्याला पूर्वी पण बोलली असेल. शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. म्हणाले मला फार उत्सुकता आहे की माहिती नाही की केव्हा मला हे बघायला मिळेल की माझं शरीर, कारण संन्यासी आहेत त्याला अग्नीचा स्पर्श नाही. संन्याशाला अग्नीने जाळलेलं नसतं. संन्याशाला पुरतात किंवा त्याला जलसमाधी देतात. जेव्हा केव्हा मला जलामध्ये फेकून देतील किंवा टाकतील किंवा मला समाधी देतील जलामध्ये माझ्या देहाला, तेव्हा माझ्या देहाला मासे, मगरी, प्राणी जेव्हा लचके तोडून खातील ते पाहण्याचा आनंद मला केव्हा मिळेल. हे शंकराचार्य म्हणतात की ते म्हणतात की हे केव्हा घडेल माझ्या जीवनात. म्हणजे हा देहाचा अंतकाल केव्हा येईल. म्हणजे इतकी निरपेक्ष वृत्ती त्या देहाची. पण तो देह माझा नाहीच, कारण तो मी कुठूनच आणलेला नाही आहे. तो ज्याचा आहे त्याच्याकडे जाईल. तो जसा संपायचा आहे तसा संपेल. म्हणून आता इथे त्यांनी सांगितलं की भक्तीची हे सगळं भरून राहिलं आहे. कुठं भरलं आहे आता हे? हे त्या स्थूल देहात भरलेलं नाही आहे, हे त्या सूक्ष्म देहात भरलं नाही आहे का, हे त्या कारण देहात भरलं नाही आहे का, हे त्या महाकारण देहात भरलं नाही. सर्व दूर भरलं आहे. हे सगळे देह ओतप्रोत झालेले. कसे सुटणार आहेत, कुठे पडणार आहेत माहिती नाही. सगळे कोश तर एक 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 गळून पडतील, तसे ह्या देहांची प्रयोजनं पण गळून पडतील. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भक्तीची या भावना भरला, योगबळे आवरला, सज्ज होऊनी एकदम तयार आहेत. जसं आपल्याकडे म्हटलंय ना की सगळं माझं या प्रपंचातलं गाठोडं बांधून मी तयार आहे. तो आला, चला म्हटलं की चालले. आता काय गाठोडं बांधून ठेवलंय, आता काही कशाच्या विषयी आकर्षण उरलेलं नाहीये. तो जडा जडा ते विरवतू, दोघांनाही दूर करतो. भ्रूलता माझी रचतू, सुटलं देहाच्या पासून, आता कुठे गेला? भ्रूमध्यापाशी. म्हणजे इथपर्यंतचं जे जड अजड जे काही आहे, म्हणजे ज्या भावभावना जड आणि अजडा बरोबर आहेत, देहामध्ये आहेच, दोन्ही आहे. देहामध्ये जड चैतन्य पण आहे आणि देहामध्ये अजड सगळी पंचमहाभौतिक शरीर पण आहे. या दोन्ही गोष्टी, म्हणजे आता कशाचं आकर्षण संपलं? प्राणाचं पण संपलं आणि देहाचं पण संपलं. आता म्हणाले इथे कुठे आला तो? जैसा जडा जडा ते विरवितू, ह्या सगळ्याला विरवून टाकतो. आता कुंडलिनी आठवली तर आपल्याला तेवढा वेळ नाही, कारण 8 वाजत आलेत. आपण हे संपवू. तर कुंडलिनीमध्ये आपल्या लक्षात येईल बघा की हृदयामध्ये ती कुंडलिनी जगदंबावरती जाते. ती जिरवते कोणाला? प्राणाला. प्राण इथेच जिरतो, इथेच संपतो. आणि इथून वर काय जातं? फक्त चैतन्य शक्ती, दुसरं काही जात नाही. या देहाला चालवणारं जड अजड इथंच संपलं, इथे खालीच संपून जातं. म्हणाले इथे भ्रूलता माझी रचतू, जैसा घंटानाद लयस्थू घंटेसीच होय. म्हणजे घंटेच्या ठिकाणीच जसा घंटेचा नाद व्हावा, म्हणजे ज्याचा त्याच्या ठिकाणीच प्रकटीकरण व्हावं. म्हणजे ती शक्ती तिच्याच शक्तीमध्ये प्रकट. आलं कोण आता इथे वरती? दुसरं कोणी नाही, त्या शक्तीशिवाय कोणी नाही आहे. आणि त्यामुळे इथे आलेला जो प्राणवायू, त्याचं आता प्रयोजन लौकिकात होतं, आता नाही. आता जे इथे आहे ते जे शक्ती स्वरूप आहे ते कसं आहे? नादमय आहे. ते शब्द तत्वामध्ये आलं, ते शब्द ब्रह्मामध्ये आलं. का झाकिलीये घटीचा दिवा,
म्हणजे इथे येऊन पोचणं ही एक क्षणकाल प्रोसेस आहे. आपण शब्दांनी पुष्कळ बोलतोय, पण एका क्षणाची प्रक्रिया आहे. हे सगळं टाकून तो जेव्हा येतो तेव्हा म्हणाले घंटेनी घंटेचा नाद करावा, तसं घडतं. म्हणजे चैतन्यानी चैतन्याला संपवावं तसं घडतं. कारण का असं म्हटलं, एक शब्द बोलू फक्त आपण. कारण प्राणसुद्धा चैतन्याचं प्रकट रूप आहे, पण तरी त्या प्राणाला इथं जिरवलं आणि वर गेलं कोण? चैतन्य. निघून जाणार नाही या ब्रह्मरंध्रातून. म्हणजे चैतन्यानी चैतन्याला संपवलंय, इथे संपून टाकलं. इथून पुढे फक्त चैतन्यच गेलंय. त्यांनी म्हटलं नाही, इथे आलं ते काय आलं? घंटेनी घंटेचा नाद करावा. तसं चैतन्यानी चैतन्याला संपवून आपलं अस्तित्व फक्त शिल्लक ठेवावं, अशी स्थिती या ठिकाणी आलेली आहे. म्हणाले का झाकिली, एक फार सुंदर ओवी आहे, माऊलींच्या अप्रतिम ओव्यांमधली एक ओवी आहे. का झाकिली आहे घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. एखाद्या घटामध्ये दिवा झाकून ठेवावा, आता तो दिवा केव्हा शांत झाला आपल्याला कळत नाही, कारण घटाच्या आत आहे, इतका सहज शांत होत. म्हणून म्हटलं ही सगळी प्रक्रिया बोलायलाच पुष्कळ मोठी आहे. त्या ओवीवरती बोलताना एक वक्ता आपली हाऊस भागवून घेतो, अर्धा तास बोलायची, पण त्या मोठ्या योग्याला त्याचं प्राणाचं उत्क्रमण करायला एक घटका पळ सुद्धा लागत नाही. घटीचा दिवा त्या ठिकाणी का झाकली आहे घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा. म्हणत नाहीत शांत झाला म्हणून. शब्द बघा कसे आहेत. इथे तो शांत होतच नाही ना, कारण तो त्याला गती, त्याला शांत व्हायचं कारण तो जिथल्या तिथे चैतन्यात विरून जातो. विषय वाढवला नाही माऊलींनी, पण तो शांत नाही होत. का झाकली आहे घटीचा दिवा, नेणी जे काय जाहला केव्हा. तो काय झाला? ज्योतिरूपाने निघून गेला का तिथेच चैतन्यामध्ये चैतन्य होऊन विलीन झाला? काय झाला? त्याला काय वाटलं? त्याला काय रूपामध्ये विलीन जे वाटलं ते झालं. काय नेणी जे माहीत नाही आम्हाला, काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. कुणालाही कळत नाही तो कसा जातो, कुठे जातो, कुणाच्याही आकलनाच्या पलीकडे आपला देह सोडून जातो. तो केवळ परब्रह्म असा जाणारा कोण आहे? फक्त परब्रह्म रूप आहे. जया परमपुरुष ऐसे नाव, श्रेष्ठ पुरुष हेच त्याचं नाव आहे. ते माझे निजधाम होऊनी ठाके. मी त्याच्या ठिकाणी, मीच स्वतः तो होऊन राहतो. ते माझं निजधाम आहे, म्हणजे ते माझं निवासाचं स्थान आहे.